लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचं तिसरं पर्वही सुरू झालं. मात्र निकालाचं कवित्व अजून काही संपायला तयार नाही. कधी विधानसभा मतदारसंघनिहाय तर कधी पक्षाच्या युती आघाड्यानिहाय टक्क्यांची आकडेमोड करून या निकालाचं विश्लेषण केलं जातंय. आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्या मार्गावर भाजपनं विकासाचं बीज रोवलं त्या मार्गावरही त्यांच्या पदरी अपयशच आलं. याची कारणं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. 2014मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरावरील एक्सप्रेसवे उभारण्याची कल्पना मांडली. त्याला समृद्धी महामार्ग असं सुरुवातीच्या काळात नाव देण्यात आलं. नंतर लोकार्पणानंतर त्याचं नामकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं करण्यात आलं. 2014मध्ये फडणवीस यांनी ही कल्पना मांडली तेव्हा मूळ शिवसेनाही सत्तेत होती. रस्ते विकास महामंडळाचं खातं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षात असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे होती. फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून या महामार्गाच्या कामाला तातडीनं सुरुवात केली. निधीही उपलब्ध करून दिला. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जमिनी संपादित करण्यापासून शेतकऱ्यांचे पैसे वेळेत कसे दिले जातील याकडे लक्ष दिलं. त्यामुळं हा मार्ग विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकला. आता हा समृद्धी महामार्ग नागपूर ते नाशिकच्या भरवीपर्यंत म्हणजे सुमारे 580 किलोमीटरपर्यंत बांधून पूर्ण झाला असून त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. नाशिक ते शिर्डी हा 500 किमीचा रस्ता डिसेंबर 2022मध्ये सुरू झाला तर त्यापुढचा 80 किलोमीटरचा भरीवपर्यंतचा टप्पा 26 मे 2023 रोजी खुला करण्यात आला. आता पुढचा 121 किलोमीटरचा ठाणे मुंबईपर्यंतचा टप्पा पुढच्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या 701 किलोमीटरच्या समृद्ध महामार्गानं एकूण 10 जिल्हे जोडले गेलेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ठाणे या विभागांना त्यांचा फायदा होणार आहे. असं असलं तरी याच महामार्गाशी कनेक्ट असलेल्या 10 जिल्ह्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. या 11पैकी 4 जागा युतीला तर 7 जागा महाविकास आघाडीला मिळाल्यात. चला तर मग आपण जाणून घेऊया या समृद्धी महामार्गावरील कोणत्या मतदारसंघानं कुणाला कौल दिलाय. नागपूरजवळील रामटेकपासून या महामार्गाला सुरुवात होती. त्यामुळं आपण सर्वात आधी रामटेक मतदारसंघात लोकसभेला काय झालं ते पाहू. या मतदारसंघात शिंदे सेनेनं यावेळी खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून ऐनवेळी आलेले आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना मैदानात उतरवण्यात आलं. पण भाजपनं रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अडकवून निवडणूक रिंगणातून बाहेर केलं. मग त्यांचे पती श्याम सुंदर बर्वे उमेदवार राहिले. रश्मी बर्वेंना बाहेर केल्यानं ही निवडणूक सोपी जाईल असं शिंदे सेनेला वाटत होतं. पण जनमानस युतीच्या विरोधात असल्यानं त्यांनी काँग्रेसलाच 76,000 मतांच्या मताधिक्यानं विजयी केलं. भाजपनं विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच पुन्हा मैदानात उतरवलं. त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्यानं वास्तव दुर्लक्षित करून भाजपनं हा निर्णय घेतला. त्यामुळं वर्ध्यात ऐनवेळी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले शरद पवार गटाचे अमर काळे हे 81,000 मतांनी विजयी झाले. यवतमाळ वाशिम या मतदारसंघात 5 वेळच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या दबावामुळे कापलं. तिथं हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना तिकीट दिलं. पण आधीच मतदारसंघात सरकारविरोधी वातावरण, त्यात गवळी समर्थक नाराज झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या संजय देशमुख 94,000चं मताधिक्य घेऊन विजयी झाले. अकोला आणि बुलढाणा या 2 मतदारसंघांनी मात्र महायुतीला यश देऊन त्यांची इज्जत राखली. अकोल्यात माजी खासदार संजय धोत्रे आजारी असल्यानं त्यांचा मुलगा अनुप यांना भाजपनं तिकीट दिलं. तिथे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांचं आव्हान मोडून धोत्रे 40,000 मतांनी विजयी झाले. बुलढाण्यात शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव हे 4थ्यांदा खासदार झाले. त्यांनी उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर यांचा 30,000 मतांनी पराभव केला. त्यामुळं बक्षिसी म्हणून प्रतापराव जाधव यांना केंद्रात स्वतंत्र पदभार असलेलं मंत्रिपद केंद्रात मिळू शकलं. जालन्यात 5 वेळचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना यंदा मराठा आंदोलनाचा फटका बसला. गेल्यावेळी 3 लाख मतांनी विजय झालेल्या दानवेंचा यंदा काँग्रेसच्या कल्याण काळेंनी 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघानंही युतीची लाज राखली. मराठवाड्यातील 8 पैकी 7 मतदारसंघात युतीचा पराभव झाला. फक्त संभाजीनगरची जागा शिंदे सेनेच्या संदीपान भुमरे यांनी 1,34,000 मतांनी जिंकली. उद्धव सेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबतच्या तिहेरी लढतीत भुमरे वरचढ ठरले. त्यांना मराठा मतांची चांगली साथही मिळाली.
साईबाबांच्या शिर्डीतही महायुतीला पराभवास सामोरं जावं लागलं। इथल्या शिंदे सेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचा उद्धव सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी 50,000 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात विकासाच्या गॅरंटीपेक्षा ठाकरेंविषयीच्या सहानुभूतीची लाट जास्त चालली। नाशिकमध्ये शेवटपर्यंत उमेदवारी कुणाला द्यायची या वादात अडकल्यानं नाशिकमध्ये युतीचा पराभव झाला। शिंदे सेनेनं 2 टर्मचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव निश्चित केलं। अजित पवार गटानं छगन भुजबळांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली। अमित शाह यांनीही भुजबळांच्या नावाला पसंती दिली होती, पण मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीत वजन खर्ची करून गोडसेंची उमेदवारी कायम राखत भुजबळ आणि अमित शाह यांना शह दिला। मात्र उमेदवारी मिळवण्यात पक्षाची जास्त शक्ती खर्च झाली। दुसरीकडे आधीपासूनच नियोजनबद्ध प्रचार केल्यानं उद्धव सेनेचे राजाभाऊ वाजे 1,62,000 मतांनी विजयी झाले। त्यांना भुजबळांचीही मदत मिळाल्याची चर्चा आहे। भिवंडीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे या मतदारसंघात शरद पवार गटाच्या बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्याकडून 66,000 मतांनी पराभूत झाले। पवारांच्या सहानुभूतीपेक्षा इथे बाळ्या मामाची लोकप्रियता ही महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरली। समृद्धी महामार्गावरील शेवटच्या कल्याण मतदारसंघानं मात्र युतीची लाज राखली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे इथून 2 लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाले। त्यांच्या विरोधात उद्धव सेनेनं वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली होती। दरेकर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं श्रीकांत शिंदेंचा विजय अपेक्षितच होता। अशा रीतीनं भाजप शिंदे सेनेनं ज्या समृद्धी महामार्गाची उभारणी केली तिथं स्वतःच्या पक्षांच्या समृद्धीची गाडी मात्र हे दोन्ही पक्ष दामटू शकलेले नाही।